पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा हा चौथा दिवस। गेले 3 दिवस आपण जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचं असणारं सुंदर असं चरित्र श्री हरिभक्त तुकाराय निळकंठ महाराज खडके देगावकर यांच्या समजूर वाणीतून आपण श्रवण केलेलो आहोत। आणि उर्वरित जे 3 दिवस 4 दिवस असतील
ते आपल्याला कैवल्य सम्राट विश्वगुरु माऊली श्री ज्ञानोबाराय यांचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे, श्रवण करायचं आहे. आपण या ठिकाणी संतांचं चरित्र आपण ऐकत आहात आणि गेले 2-3 दिवस आपण जगद्गुरु तुकोबाराय यांचंही चरित्र आपण या ठिकाणी श्रवण केलेले आहात. त्यामुळे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की संत कशासाठी येतात, संत येण्यामागचं कारण काय आहे आणि आपण संतांचंच श्रवण का करावं, संतांचीच पूजा का करावी, संतांचीच कथा आपण का ऐकावी आणि त्या संतांची कथा ऐकण्यामागचं कारण काय आहे या ठिकाणी आपल्याला थोडंसं प्रस्तावनेमध्ये बघायचं आहे. संतांचं चरित्र आपण ऐकतो आणि संतांचं चरित्र हे सामान्य नसतं. संतांचं चरित्र हे विशेष असतं. संतांचं चरित्र तुमच्या आमच्या मुखातून वर्णन करण्या इतपत आपण मोठे नसतो. आपण संतांचं वर्णन करू शकत नाही. जरी संतांचं आपल्याला वर्णन करणं शक्य नसेल तरी पण आपल्याला थोडंसं आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे आणि तो प्रयत्न म्हणून ही आपण कथा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. संतांचं चरित्र करत असताना किंवा कुठल्याही असणाऱ्या या ठिकाणी कथेला असेल किंवा कीर्तनाला असेल, कथा कीर्तनाला ज्यावेळेस आपण सुरुवात करत असतो त्यावेळेस असणारं त्या महात्म्यांच्या चरणावर असेल किंवा परमात्म्याच्या चरणावर असेल, या ठिकाणी आपण नमन करण्याची पद्धत आपली आहे. नव्हे हा आपला एक आपल्याला आपल्या संप्रदायाला असणाऱ्या या ठिकाणी दंडक टाकून दिलेला आहे की कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर मंगलाचरण करणं गरजेचं आहे. पहिल्या दिवशी कथेचा मंगलाचरण झाला, आज वेगळी कथा सुरुवात झाली ज्ञानोबारायांची. मंगलाचरण आपण का करायचं किंवा कथा सांगत असताना आपण तेवढे मोठे नाही की आपण संतांची कथा आपल्या मुखातून असणारा आपण सांगू शकू, तेवढं सामर्थ्य आपलंही नाही. का नाही सामर्थ्य आपलं तेवढं? कारण आपला तेवढा अधिकार नाही. मग अधिकार नाही म्हणजे आपण संतांचं चरित्र सांगायचं नाही का? मग संतांचं चरित्र सांगायचं तर मग नेमकं कोणी सांगायचं? मग अधिकार नाही म्हणून जर आपण संतांचं चरित्र नाही सांगितलं तर मग संतांचं चरित्र आपल्याला कळणार कसं? त्यासाठी आपल्याला संतांचं चरित्र सांगावं लागणार आहे. कारण या ठिकाणी 2 गोष्टी आहेत बरं का. पहिली गोष्ट आहे ती आपण संतांचं चरित्र सांगण्या इतपत आपण मोठे नाही आणि दुसरी गोष्ट आहे की संतांचं चरित्र सांगणं गरजेचं नव्हे, बंधनकारक आहे, आपल्याला सांगावंच लागणार आहे. आपल्या अंगामध्ये ताकद नाही, आपल्या अंगामध्ये ते सामर्थ्य नाही आणि कथा तर सांगावी लागणार आहे. मग त्यासाठी काय करणं गरजेचं आहे? त्यासाठी आपल्याला मंगलाचरण करणं गरजेचं आहे. आपल्याला पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर, हनुमंतरायांच्या चरणावर, माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावर, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावर, आदी करून सर्व संतांच्या चरणावर आपल्याला नतमस्तक व्हावं लागणार, त्यांना शरण जावं लागणार आहे. आणि त्यांना शरण गेल्यामुळं काय होतं तर त्या संतांकडून असणार त्या
परमात्म्याकडून असणार आपल्याला सामर्थ्य प्राप्त होत असतं ही कथा सांगण्यासाठी. मग ते सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी म्हणून असणारं मंगलाचरण, म्हणून असणारं आपण कोणतंही असो, शुभ प्रसंग असो, आपल्या घरात कोणतं नवीन कार्यक्रम हो, आपण घर बांधता, आपली वास्तुशांती असेल तरी आपण शुभ कार्य म्हणून भगवंताची पूजा करतो, होम हवन करतो. कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन लावलं तर पहिल्या दिवशी आपण अगोदर असणाऱ्या भगवंताची पूजा करतो, साधू संतांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि नतमस्तक होऊनच असणाऱ्या या ठिकाणी आपण त्या कार्याला प्रारंभ करतो. का करतो? कारण त्यांचं केल्यामुळं काय होतं, त्यांचं श्रवण केल्यामुळं काय होतं, तर आपल्याला पहिला फायदा जर कोणता असेल तर तो सामर्थ्य प्राप्त होतो. म्हणून असणारं पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक व्हायचं आहे आणि साधू संतांच्या चरणावर नतमस्तक व्हायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायचं आहे. बघा, कारण बुद्धीची दैवता असणारी सरस्वती माता आहे. शुभ कार्याला जर सुरुवात करायचं असेल तर अगोदर असणारा नमिता गणपती परमात्म्याला असणार आपल्याला करावं लागणार आहे. ह्या सर्व भगवंतांना, सर्व संतांना नमन करून जर आपण कथेला सुरुवात केलो तर ते काही फायदे असणार आपल्या या संप्रदायामध्ये सांगितलेले आहेत. कारण संतांचं वर्णन जर करायचं असेल तर काय होतं, संतांचं वर्णन आपण करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण ज्ञानोबाला एका ठिकाणी सांगतात का करू शकत नाही आपण संतांचं वर्णन. कारण संतांचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात की बाबा मी ज्यावेळेस संतांचं वर्णन केलं त्यावेळेस ज्ञानोबाराय आपल्या अनुभवांना सांगतात की वाचा देत विसवे ते संत कथा. ज्या ठिकाणी आपली वाचा थांबते त्या ठिकाणी असणारं संतांचं चरित्र सुरू होतं. म्हणून आपण असणारं संतांचं चरित्र वर्णन करू शकत नाही. कारण ज्ञानोबारायांनी सांगितलं की वाचा जे विसवे ते संत कथा. जिथं ज्ञानोबारायांची वाचा थांबते त्या ठिकाणी जर संतांचं चरित्र सुरुवात होत असेल तर मग आपली काय, आपण वर्णन करू शकत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस आपल्या गुरूंचं, आपल्या संतांचं ज्यावेळेस ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये असणारं ज्यावेळेस वर्णन केलं त्यावेळेस वर्णन करत असताना त्यांनी शब्द वापरतात तैसे श्री गुरुचे महिमा आकळिता के असे साधन हे जाणून या मिया नमन निवांत केले. कारण आपल्या वाचेमध्ये तेवढी ताकद नाही की आपण संतांचं वर्णन करू. आपण संतांचं वर्णन करू शकत नाही. तुकोबारायांनी एका ठिकाणी म्हणलं काय वाणो आता पुरे
कारण तुकोबाराय म्हणतात, काय वाणू आता न पुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवीत असे. म्हणून त्यांचं आपण वर्णन करू शकत नाही, आणि वर्णन करू शकत नाही तरी पण असणारा आपल्याला वर्णन करायचं आहे. मग संतांचं वर्णन, संतांचं चरित्र जर आपण ऐकलं, संतांचं चरित्र आपण सांगितलं, तर मग त्याचा नेमका फायदा काय आहे? काहीतरी फायदा राहायला पाहिजे की आपण एवढं सगळं कार्य करतो, आपण कथा कीर्तन करतो, कोणाला एखाद्याला जर आपण समजा काही गोष्ट सांगितली की बाबा तू काय कर, तू जाऊन थोडं दुकानपर्यंत जाऊन ये, तर म्हणलं आपल्या लेकरू काय म्हणतो, मी जाऊन येईल, माझा फायदा काय? नाही, काय करतो बाबा, अमुक अमुक सामान आण आणि हे ₹1 तू चॉकलेट खा, मग कारण फायदा पाहिजे. मग ते आपल्याला 1-2-3 फायदे बघायला समोर जायचं. ज्ञानोबा काय म्हणतात की बाबा संतांचं जर आपण चरित्र ऐकलो, सांगितलो, तर आपला काय फायदा आहे? पहिला फायदा सांगतात, हारफले आपण पै पावे, ते पाहता संता ते गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, तेची सदा वानावे, तेची सदा ऐकावे. कोणतं? संतांचं चरित्र सांगायचं, संतांचं चरित्र ऐकायचं. हे ऐकल्यामुळे काय प्राप्त होतं आपल्याला? जे हरपलेलं आहे, काय हरपलं? हरपलं काय? कारण एखादी जर गोष्टी आपली हरवलेली जर असेल तर ती आपल्याला शोधता आली पाहिजे. कुठे शोधायचं? एका बाईची सुई हरपली होती बाहेर, गल्लीला हरपली सुई, आणि ती हुडकून आली घरात. गटेल तिला म्हणलं, बाबा तुझी सुई कुठं हरवली नेमकी? ती म्हणली बाहेर गल्लीला हरपली म्हणली आणताना. मग घरात का हुडकून आलीस? घरात उजेड आहे म्हणून हुडकून आलो. बाहेर गल्लीला अंधार आहे, घरामध्ये उजेड आहे. उजेड आहे म्हणजे त्या ठिकाणी सुई सापडणार नाही. मग सुईला जर सापडायचं झालं तर कुठं शोधावं लागेल? जिथं हरवलेली आहे तिथं शोधावं लागेल. तिथं अंधकार आहे, तिथं अंधकार आहे, मग तिथं आपल्याला प्रकाश आणावा लागणार आहे, तर सुई सापडेल. सुई साधं सापडणार नाही. आपल्या या प्रपंचरूपी घरामध्ये अज्ञानरूपी अंधकार पसरलेला आहे. मग त्या अज्ञानरूपी अंधकारामधून जर आपलं स्वहित जर आपल्याला शोधून काढायचं असेल, आपला हरवलेला आत्मबोध जर आपल्याला शोधून काढायचा असेल, आपला हरवलेली भक्ती आपल्याला जर शोधून काढायची असेल, आपला हरवलेला ज्ञान जर आपल्याला शोधून काढायचं असेल, तर आपल्याला ज्ञानरूपी प्रकाश त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे. ते ज्ञानरूपी प्रकाश जर आपण त्या ठिकाणी टाकू, तर आपलं जे हरवलेलं आहे ते आपल्याला सापडेल. मग ते आपल्याला सापडून घ्यायचं आहे, आपला आत्मबोध आपल्याला सापडून घ्यायचा आहे, तो ज्ञान आपल्याला सापडून घ्यायची आहे, ती भक्ती. त्यासाठी काय केली पाहिजे? एकच संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे. वानावे तेची सदा, ऐकावे तेची सदा.
पहिला फायदा सांगतात. कारण संतांचं चरित्र ऐकणं ही साधी गोष्ट नाही. तुम्ही एखाद्या वेळेस भगवंताचं चरित्र नका ऐकू, काही फरक पडत नाही. तुम्ही भगवंताचं भजन नका करू, काही फरक पडत नाही. पण संतांचं चरित्र जर ऐकलं तर ते देवाला देखील आवडते. हे दुसरा फायदा आहे बघा. कारण दुसरा जर कोणता फायदा असेल तर देव म्हणतात की बाबा तुम्ही माझी भक्ती करू नका, माझी पूजा करू नका, तुम्ही फक्त काय करा, तुम्ही संतांची पूजा करा, तीच माझी पूजा आहे. दुसरा फायदा सांगतात. तिसरा फायदा ज्ञानोबारायांनी सांगितला की संतांचं चरित्र कसं असतं. संतांचं चरित्र हे आरशाप्रमाणे असतं. आता आपण पुरुष मंडळी असाल किंवा महिला मंडळी असाल, कथेसाठी आलो. मग कथेसाठी येत असताना आपण उगाच उठल्याबरोबर निघून आलो का? थोडा आपले केस नीट केलो असा, थोडा आरशामध्ये आपण बघून आलो. कोणी असेल, पुरुष वर्ग असेल किंवा महिला वर्ग असेल, आपण आरशात बघतो. आरशात कशासाठी बघतो आपण? आरशात बघण्यामागचं कारण काय आहे की आपला जो चेहरा आहे किंवा आपले जो शरीर आहे, आपल्या शरीराची ठेवण हे आपल्याला आरसा सांगत असतो. आपल्या शरीरामध्ये जर काही डाग असेल, चेहऱ्यावर काही लागलेला असेल तर ते साफ करण्यासाठी आपल्याला चेहरा आपला स्वतःला दिसत नाही बरं का. ते बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आरशाचा वापर करावा लागतो. आपण जर आरशाला बघितलं की कळतं आपल्यावर काय डाग आहे. मग आपण काय करतो? तो पुसतो. लईच जर डाग जात नसेल तर आपण वरून काय करतो? थोडंसं क्रीम लावून पावडर लावतो, थोडं चांगलं दिसावं म्हणून. की आरसा आपल्याला आपलं रूप सांगत असत. तसं संतांच्या चरित्राकडे जर आपण बघितलं तर आपलं बाह्य रूप आपल्याला आरसा सांगत असतो, पण आपला आत्मरूप जो आहे ते आपल्याला संतांचं चरित्र सांगत असतात. संतांचं जर चरित्र आपण जर अभ्यासलं तर आपण काय वागत आहोत हे संतांचं चरित्र ऐकल्याच्या नंतर कळतं. संतांचं चरित्र वाचल्याच्या नंतर कळतं. तुकोबारायांनी चरित्र वाचलं ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांनी चरित्र वाचलं नाथबाबांचं. त्यावेळेस तुकोबारायांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, मी तवा अनाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझम्या आठविलो नाही कधी, वाचे कृपानिधी माये बाबा. नाही ऐकिले गायले गीत, धरिले लाज सांडिले हित, नावळे पुराण बैसलो संत, केली बहुत परनिंदा. हे शब्द केव्हा बाहेर पडले? संतांचं जीवन चरित्र बघितलं तेव्हा कळालं की आपण आतापर्यंत काय काय केलं. अरे करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. तुकोबाराय म्हणतात संतांचं चरित्र आरशाप्रमाणे असतं, आरशाप्रमाणे. कारण एक शास्त्रामध्ये नियम आहे की सिद्धांचे जे लक्षण असतात ते साधकांचे साधन असतात. त्यांनी जे जीवन चरित्र वागलेले आहेत ते त्यांचं लक्षण आहे, त्यांचे संतांचे. पण आपले ते साधन आहे. त्यांचे जे लक्षण ते आपले साधन. ज्ञानोबारा एका ठिकाणी उदाहरण देतात. पूर्वीचा काळ होता, जुना काळ. जुन्या काळामध्ये काय करायचे? त्यावेळेस डबी नव्हती काढायची. तर अग्नी पेटवायची जर असेल तर त्यावेळेस डबी नव्हती. आता बी डबी नाही, आता लायटर आहे. लायटर दाबलं की जाळ. याच्या लायटरच्या अगोदर डबी होती काढायची. पण अगोदर काय होतं? 2 दगड घ्यायची आणि त्या 2 दगडामधून एक ठिणगी तयार करायची आणि ते ठिणगी तयार करून जाळ लावायची. मग ते गाववाले काय करायचे? ते जाळ विजून देत नाही सायचं. कायमस्वरूपी ते जाळ चालू राहायचं, अखंड. त्याला विजून द्यायचं नाही. मग ज्यांना कोणाला अग्नीची गरज असेल त्याने त्या ठिकाणी जायचं, थोडा अग्नी घ्यायचं आणि आपल्या घरी यायचं, आपलं काम करायचं.
ज्ञानोबा म्हणतात एक एक दीप लाविले सायासे, सायास करून लावलं आणि तेच लावू पैसे, दुसऱ्याला लावत बसायची गरज नाही आता. तरी तो काय प्रकाश वंची जेगा, त्यांनी प्रकाश निर्माण केलेला आहे संतांनी त्या ठिकाणी. मग आपण काय करायचं, आपल्याला जेवढी अग्नी लागते तेवढी आपण घेऊन यायचं, फक्त विजवायचं नाही. आताच्या सारखे जर माणसं राहिली असली तर अगोदर त्याच्या घरचं आपण आणले असते आणि तिथं विजून टाकली असते. पण पूर्वीचे तसं करायचे नाही. पूर्वीचे असणारे त्या ठिकाणी अग्नी घेऊन यायचे, त्याचा सांभाळ करायचे. तिसरा फायदा, कारण ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी हे आपल्यासाठी ग्रंथ तयार करून ठेवलेले आहेत. ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, भगवद्गीता असेल, हे सगळे ग्रंथ आपल्यासाठी तयार केलेले आहेत संतांनी, देवानी. ते आपल्याला दूर करायचे नाहीत, त्यांचा आपल्याला फक्त सांभाळ करायचा आहे. आपल्याला जेवढं लागते तेवढंच काढून घ्यायचं, त्याच्यात जेवढं लागते तेवढंच घ्यायचं. आपल्या जीवनामध्ये जर काही आपल्याला जर त्रास होत असेल, आपल्या जर प्रपंचामध्ये जर काही आपल्याला अडथळा निर्माण होत असेल, तर आपण काय करायचं, आपण ज्ञानेश्वरी वाचायचं, आपण गाथा वाचायचं, त्याचं उत्तर आपल्याला त्यामध्ये सापडून जाईल. म्हणून असणार आपल्याला संतांचं चरित्र ऐकायचं आहे. ज्ञानोबाराय कसे सांगतात बघा, ज्ञानोबाराय आईसारखं सांगतात समजावून. तुकोबारायचं सांगणं वेगळं असतं. तुकोबाराय बापासारखं सांगतात ठणकावून. तुकोबाराय म्हणतात की बाबा तुम्हाला संतांचं चरित्र ऐकल्यानं सांगल्यानं काय प्राप्त होतं, तुम्हाला पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे, घेतात सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ सुखासाठी. कारण संतांचं आपण नाव जरी घेतलं, चरित्र ऐकायची गरज नाही. तुकाराम तुकाराम नाव घेता कापेय, कारण पुण्य प्राप्त होतं संतांचं नाव घेतल्यामुळं. म्हणून असणार त्या ठिकाणी संतांची कथा आपल्याला ऐकायची आहे आणि संतांची कथा आपल्याला सांगायची.